सुंदरपणे करता आली यासाठी की 3 वर्षाचा लेखाजोगा अनुभव बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं काही कायद्यांमध्ये बदल झाले तर ते बदल निश्चितपणाने गुन्हेगारी प्रवृत्तीला विकृतीला पायाखाली टेचून काढतील आणि हा विश्वास या माध्यमातून आम्हाला जरूर जाणवतो। आजच्या या सक्षमा कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्माननीय शिंदे साहेबांना मला आवर्जून सांगायचे साहेब BNSच्या अंतर्गत भारतीय न्याय संहिता घटनेच्या अंतर्गत अनेक कायद्यांची नव्यानं काही फेरफार होत असताना काही बदल होत असताना त्यामध्ये ते सुधारणा पुढे येत असताना या BNSच्या कायद्याअंतर्गत अतिशय कठोर अशी कलम लागू केली गेली जेणेकरून बऱ्याच वेळा विचारलं जातं की अजून तुमचा शक्ती असले या महिला व बाल संरक्षण कायद्यामध्ये आलेली असल्याने खऱ्या अर्थानं आता आपल्याला पीडितेला न्याय आणि आरोपीला शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याची तरतूद या माध्यमातून देण्यात आलेली आहे। राज्य महिला आयोगाने गेली वर्षभर राज्य शासनाला शिफारस केली होती आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये 31% महिला या वर्किंग वुमन आहे, म्हणजे येथे बसलेल्या जवळजवळ 90% महिला या वर्किंग वुमन म्हणूनच काम करतात। त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न फार मोठा आहे आणि म्हणून महिला आयोगाने शिफारस करत असताना पहिला जेव्हा सुरक्षतेचा GR आला तो 19/9/2013 मध्ये आला, दुसरा हा 11/9/11 आला आणि तिसरा 2023 मध्ये आला। पण या तिन्ही GR मध्ये सुधारणा होऊन आता 22 ऑगस्ट 2025 ला नवीन IC ऑडिटचा GR आला, याचं मला मनापासून समाधान आहे। आता जिथं जिथं कुठे महिला कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या विरोधात लढा लढतील त्यांच्यासाठी हा GR म्हणजे सुरक्षा कवच असणार आहे आणि त्याची जनजागृती ही राज्य महिला आयोगाच्या वतीने केली जाते। आजचीच खरं तर एक गडचिरोलीची घटना आहे। गडचिरोलीच्या घटनेमध्ये मला धक्का बसतो की अधिकारत असणारे आमच्या महिला भगिनी 2 वर्ष अन्याय अत्याचार केवळ देऊ पण त्याच्यासाठीची वेगळ्या पद्धतीची मागणी आणि मानसिक त्रास दिल्यामुळे मानसिक नैराश्यातून आत्महत्येला सामोरं जाण्याची घटना जेव्हा घडती त्यावेळेस मला आवर्जून सांगावंसं वाटतं की कायदा आपल्यासाठी आहे, या कायद्याचा वापर आपण आपल्या सुरक्षेसाठी केला पाहिजे। IC कमिटी अस्तित्वात असताना IC कमिटीचा संरक्षण कायदा आपल्यासाठी असताना आपण त्याच्याबद्दल कुठेच तक्रार जर करत नसो तर मला असं वाटतं अजूनही आम्ही कुठेतरी कमी पडतोय आणि म्हणून या निमित्तानं मला तुम्हाला आवर्जून विनंती करायची IC ऑडिटचा नवीन GR आला असताना ते तुमच्यासाठी सुरक्षा कवच तर आहेच पण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याची तक्रार कोणाच्याही विरोधात म्हणजे जे कोणी त्रास देणारं कंपनीमधील शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनेमधलं कोणीही व्यक्ती असू दे त्याच्या विरोधातली तक्रार तुम्ही दाखल केली तर निश्चितपणाने ह्या कायद्याच्या माध्यमातून तुम्हाला संरक्षण मिळणार आहे। त्याच्यामुळे आता तुमची जबाबदारी आहे की 2 पावलं या कायद्याचा आधार घेऊन आपल्याला पुढे यायचंय, बाकी तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही सर्व सन्माननीय व्यासपीठ घेऊ आणि निश्चितपणाने आम्ही त्याच्यासाठी बांधील राहू। महाराष्ट्रामधील बालविवाह हुंडाबंदी याच्या विरोधात प्रभावी अशी युद्ध पातळीवरची चळवळ ही राज्य महिला आयोगाने राबवलेली आहे, पण विवाह होऊन गेल्यानंतर घटस्फोटाचं वाढतं प्रमाण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना पाहता कोविड कालावधीमध्ये सर्वाधिक ज्या घटना घडल्या त्या कौटुंबिक हिंसाचाराच्या होत्या। घटना घडून गेल्यानंतर त्याच्यावरती समुपदेशन करणं आणि मग ते कुटुंब एकत्र आणणं हे थोडंसं अवघड प्रसंगामधून जाणं होतं। त्याच्यासाठी आदरणीय साहेब गोवा राज्याच्या धर्तीवरती की लग्नानंतर काउन्सिलिंग करण्यापेक्षा विवाहपूर्व काउन्सिलिंग फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक समुपदेशन केंद्र जे लग्नापूर्वीच असावं याच्यासाठीचा प्रयत्न केला गेलेला आहे। अनेक ठिकाणी अशा संस्था आता सुरू झालेल्या आहेत आणि म्हणून घटना घडूच नाही याच्यासाठीचा प्रयत्न हा राज्य महिला आयोगाच्या वतीने होत आहे, जेणेकरून आता विवाहपूर्व समुपदेशन झाल्यानंतरच त्यांना बँडवाले असतील बडजे असतील किंवा कार्यालयवाले यांची मान्यता मिळावी, त्याच्याशिवाय मान्यता मिळू नये। कारण पती पत्नी म्हणून आपली जबाबदारी काय, कुटुंब म्हणून जबाबदारी काय आणि या जबाबदारीमधून जात असताना आपण जेव्हा एक मुलगी घरामध्ये घेऊन येतो तेव्हा तिचा सांभाळ कशा पद्धतीने व्हावं या माध्यमातून निश्चितपणाने समजलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं। यामध्येच अंधश्रद्धाच्या अनेक घटना दिवसेंदिवस वाढताना दिसतात। खरं तर हा पुरोगामी महाराष्ट्र आणि आम्हाला या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचाराचा अभिमान आहे, पण गेले काही दिवसापासून आम्ही पाहतोय बोंधुगिरी आणि बोंधुबाबांचं माजलेलं सोम पाहता गेल्या महिनाभरामध्ये 4 ते 5 घटना अशा घडल्या की संबंधित
विवाहित महिलांना आत्महत्या करावी लागली. त्याच्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरोधात जरी कायदा असला तरी तो कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आता आम्ही समिती गठीत केलेली आहे आणि आमच्या या समितीच्या माध्यमातून आणि सारख्या अनेक संस्थांना आम्ही बरोबर घेऊन काम करतोय. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात वाड्या वस्त्या आणि पाड्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न पातळीवरती घेऊन जातोय. आणि जिल्हास्तरीय सुरक्षा समिती नेमल्या जाव्यात अशा होत्या. मला या गोष्टीचं समाधान आहे. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऊसतोड महिला कामगारांसाठी समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांची सुरक्षा, आर्थिक संरक्षण या सगळ्यांसाठी पुढचं पाऊल आपण या निमित्तानं उचलतोय. खरं तर विशेष ग्रामसभेचं वर्षभरातून आयोजन करत या ग्रामसभेच्या बालविवाह, हुंडाबळी आणि महिला संरक्षण यासाठी खऱ्या अर्थानं कायद्यांची नियमावली होत असताना त्याच्यासाठी विशेष लक्ष देणं गरजेचं असताना राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून हे काम केलं जात आहे आणि यावर देखील आमचा भर आहे. एकंदर आयोगाने गेल्या वर्षभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या उपाययोजनेच्या माध्यमातून महिलांना संरक्षण देण्यासाठी आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी प्रखरपणे भूमिका घेतलेली आहे. पण हे सगळं करत असताना कुठेतरी आमच्यातली जनजागृती कमी पडते आणि म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्वतःच्या अंगाखांद्यावर शेणामातीचे गोळे यासाठी झेलले होते. कदाचित कोणाला वाईट वाटेल, मला भावना दुखवायच्या नाही, पण तरी सुद्धा 16 सोमवार, 15 गुरुवार, 14 रविवार मध्ये आम्ही जास्त व्यस्त राहतोय त्याच्यासाठी नाही, पण बाबासाहेबांचं संविधान पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेखीने वाचलं पाहिजे म्हणून ही माऊली लढली होती. कुठेतरी आम्ही संविधान वाचताना कायदा, संरक्षण, हक्क विसरतोय आणि म्हणून या पुरोगामी जर खरं जाईल तर आम्हाला आता बाबासाहेबांचं संविधानाचं शस्त्र घेऊन लढता आलं पाहिजे आणि या अनुषंगाने ही आपली वाटचाल चालू झाली पाहिजे. मी फार वेळ घेणार नाही. आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब यांना पुढील कार्यक्रमासाठी जायचंय, त्यांचं मनोगत आपल्याला सगळ्यांना ऐकायचंय. पण अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदी भरीनं तिन्ही लोकी, जाईल ग माय पंढरपुरा भेटीनं आपुल्या माहेरी. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी ज्या रस्त्याने जाईल, मी ज्या वाटेवरून जाईल, ती वाट सुखाची व्हावी, तो रस्ता आनंदमय व्हावा, यासाठी मी माझ्या माहेरी पंढरपूरला जातोय, विठू माऊलीला भेटतोय. तशीच आमची राज्य महिला आयोगाची ही वाटचाल आहे. आम्ही ज्या रस्त्यावरून जाऊ, जिथून जाऊ, तिथून महिलांना संरक्षण आणि निश्चितपणाने त्यांच्या सुरक्षतेसाठीचा आमचा लढा असेल. म्हणून आमची ही वाटचाल ज्या अर्थी माहेरापर्यंत पोहोचते म्हणजे आमच्या महिला भगिनींचं माहेरच वाटलं पाहिजे अशा पद्धतीचं कामकाज आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही पूर्ण करू. आणि म्हणून स्त्री शक्तीनं तुल्य सदा हे आमच्या राज्य महिला आयोगाचं ब्रीद वाक्य आहे. स्त्रीची या शक्तीची तुलना कोणाबरोबरही होऊ शकत नाही, ती अतुलनीय आहे आणि म्हणून ही शक्ती अबाधित ठेवण्यासाठी शेवटी मातृत्व एकत्र येणं फार गरजेचं आहे. म्हणून मी या मातृशक्तीला सुद्धा या निमित्तानं आव्हान करते. आपल्या गर्भाचा रंगच लाल आहे, जो सृजनतेचा, नवनिर्मितीच्या सृष्टीचा आहे आणि म्हणून या लाल रंगातल्या गर्भाच्या रंगाला खऱ्या निर्मितीतून होत असताना आपण समाजामध्ये असलेल्या विकृतीला, माणसांच्या कल्पामध्ये असलेल्या हिंस्र श्वापातांचा लढा लढण्यासाठी आणि त्यांचा नायनाट करण्यासाठी आपण एकत्रितरित्या काम करूया. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत हा संदेश या माध्यमातून देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.